हाय हॅलो नमस्कार, मी पुष्पा किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारी अशी कोथिंबीर वडी। तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर 2 वाटी। त्यानंतर आपण बघणार आहोत इथे मी घेतलेले आहे आलं लसूण हिरवी मिरची 1 वाटी, बारीक पातळ पोहे घेतलेले आहेत। आणि त्यानंतर मी इथे घेतलेले आहे बेसन पीठ 1 वाटी। बेसन पीठ हे आपल्याला गरजेनुसार लागणार आहे। त्यानंतर मिक्सरमधून आपण पोहे हे बारीक करून घ्यायचे आहे। आले लसणाची पेस्ट आपण करून घेऊ। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे ओवा हे आपल्याला अर्धा चम्मच घ्यायचे आहे। तीळ घेतलेले आहे अर्धा चम्मच, मी इथे जिरे घेतलेले आहे। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे हळद अर्धा चम्मच। त्यानंतर मी लाल तिखट देखील अर्धा चम्मच घेतलेले आहे। आता चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत। आता व्यवस्थित आपण असे हाताने कुस्करून घेऊया आणि बेसन पीठ टाकण्या अगोदर आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊ। आता आपण बेसन पीठ टाकून घेणार आहोत। 1.5 वाटी बेसन पीठ मी इथं टाकून घेतलेले आहे। आता आपण पाणी टाकून मिश्रण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया। त्यानंतर आपण टाकणार आहोत 1 चम्मच, मी इथे घेतलेले आहे निंबाचा रस। अशा पद्धतीने आपलं बॅटर हे तयार आहे। इथे बघू शकता असं मी पातळच ठेवलेलं आहे बॅटर। आणि आपण आता 10 मिनिट असं झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण एका साईडला कढईमध्ये पाणी ठेवूयात वाफवण्यासाठी आणि वरती चाळणी ठेवूया। थोडं तेल टाकून असं पसरवून घेऊया म्हणजे आपलं बॅटर हे चिटकणार नाही। आणि सर्व बॅटर आता आपण ओतून घेऊया। इथे मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने असं प्लेन करून घेणार आहे म्हणजे वडी ही आपली व्यवस्थित अशी प्लेन निघेल। आणि तुम्ही आवडीनुसार इथे तीळ टाकू शकता। त्यानंतर आता आपल्याला 20-1 मिनिट असे वाफवून घ्यायचे आहे कोथिंबीरीचं बॅटर। 20-1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं शिजलेलं आहे। आता थंड होण्यासाठी आपण गॅसवरून खाली ठेवूया आणि व्यवस्थित थंड झाले की वड्या देखील या व्यवस्थित होतात। आणि इथे मी सर्व कट करून घेणार आहे। इथे बघू शकता अशी जाडच ठेवलेली आहेत। आता मी एका बाजूला गॅसवर पॅन ठेवलेले आहे। तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता, पण मी इथे तळून घेणार आहे। हे 2-3 दिवस टिकू शकता जर तळून घेतले तर। व्यवस्थित अशा गोल्डन रंगावर आपण तळून घेणार आहोत। आता एक एक करून आपण आता तळून घेणार आहोत। आणि तुम्ही यामध्ये पोह्यांऐवजी तांदळाचं पीठ देखील टाकू शकता। आता व्यवस्थित एका बाजूने तळले गेले की आपण दुसऱ्या बाजूने देखील तसेच तळणार आहोत। अगदी खरपूस आणि असे गोल्डन व्यवस्थित तळले जातात। रंग देखील बदललेला आहे इथे बघू शकता। आता आपण काढून घेऊया आणि आता राहिलेली देखील आपण ह्याच पद्धतीने तळून घेणार आहोत। व्यवस्थित असे गोल्डन रंगावर असे येईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत। भरपूर दिवस टिकतात। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करा। आपले कोथिंबीर वड्या इथे तयार आहेत। आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तोपर्यंत भेटूया आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये। थँक यू।